ठाण्यातील शहापूर तालुक्यातल्या मृदा आणि जलसंधारण विभागामधल्या अभियंत्यांच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उकललंय। पत्नी आणि मेहुण्यानंच लक्ष्मण मंडले याची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। लक्ष्मण मंडले यांना काल पहाटे 5च्या सुमारास कराडमध्ये एका भरधाव कारनं उडवलेलं होतं, तर 2 वेळा त्यांच्या अंगावरती कार घालत त्यांच्याकडच्या बॅग घेऊन चालक घटनास्थळावरून पसार झालेला होता। तर लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला। चालकानं पलायन केल्यामुळे हा अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात होता। कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये या घटनेचा उलगडा केलाय। हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलंय। कौटुंबिक कारणामधून अभियंत्याची हत्या करण्यात आलेली आहे। त्यांची पत्नी आणि तिचा भाऊ यांनी कट रचून लक्ष्मण मंडले यांचा काटा काढला। या प्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांनाही अटक केली आहे। अभियंता लक्ष्मण मंडले हे मूळचे कराडमधल्या मानव गावचे रहिवासी आहेत। तळ कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आलेत, तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। आज कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केलं। दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळाला। वाई तालुक्यामधल्या भुईंज, जोशी विहीर परिसरामध्ये पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरती वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या। दुसरीकडे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरामध्ये सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे एक कार पाण्यामध्ये अडकून पडली। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरच्या अपुऱ्या निचरा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। दरम्यान जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसानं शेती क्षेत्राला फटका बसलेला असून नुकसानीत लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट्ससह टोमॅटो पिकांवरती परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये काल अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला असून अनेकांच्या केळी बागा भुईसपाट झाल्यात। माळशिरस तालुक्यामधल्या संगम गावातील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकर केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालंय। या 4 एकर बागेसाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च आलेला होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 2.5 लाख रुपये मदत करावी, नाहीतर आमच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी गणेश इंगळे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे। माझी 4 एकर केळीची बाग होती। ही 4 एकर केळीची बाग कालच्या वाऱ्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। माझं या कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि या केळीसाठी माझं एक साधारण 7 ते 8 लाख रुपये मला या केळी जोपासण्यासाठी खर्च आलेला होता। तरी माझ्यासारखे अशा अनेक शेतकरी आहेत। अशा अनेक शेतकऱ्यांची पूर्णपणे केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। तरी मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला पर हेक्टरी कमीत कमी तुम्ही एक 2.5 लाख रुपये द्यावेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। शेगावात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली, तर अनेक घरावरची छपरही उडून गेली आहेत। अचानक झालेल्या पावसामुळे शेगाव शहरामध्ये आलेल्या भाविकांचीही तारांबळ उडाली। मोठे वृक्ष मार्गावरती कोसळल्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। वाशिमच्या मानोरा शहरामध्ये पावसानं हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय, तर पावसामुळे वातावरणामध्ये काही प्रमाणात गारवाही निर्माण झालाय। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील काल पावसानं हजेरी लावली। अमरावती शहरामध्ये काल दिवसभर कडक ऊन होतं, मात्र संध्याकाळी 6:30च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना थंड हवेचा सुखद आनंद अनुभवायला मिळाला। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याचे पत्रे उडून कोसळलेत। सुदैवानं कुठलाही दुखापत झालेली नाही, मात्र टोल नाक्याच्या एका बाजूचे पत्रे आणि लोखंडी अँगल कोसळल्यामुळे टोल नाक्यावरच्या 2 लेन बंद करण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय।
त्यामुळे तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये केळीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अहिरवाडी गावामधल्या प्रभाकर पाटील या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामधील जमीनदोस्त झालेलं केळीचं पीक वाहून हंबरडा फोडलाय. या शेतकऱ्याच्या व्हिडिओ पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करतात. कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली. आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे. आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे. आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी. आमची केळी होती 1 हेक्टर. कितीचं नुकसान आहे तुमचं? आता काय, आता आम्हाला त्या केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले. रावेर तालुक्यामध्ये खूप केळीचं नुकसान होत आहे. 1 तारखेला झालं, कालही झालं, याच्या आधीसुद्धा बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आणि खरोखर निसर्गाचा एक खूप मोठा फटका आमच्या सगळ्या शेतकरी केळी उत्पादक बंधूंना बसतो आहे. गावामध्ये जर शेतामध्ये जर 1000 खोडं असतील, 1000पैकी 200 खोडं जरी पडलेले असतील तर ते 1000 खोडं पडल्याचं नुकसान 200 खोडांमुळे होत आहे. त्यामुळे पकडताना मी 100% नुकसान तुम्ही पकडा. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामधल्या अग्रण धुळगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाला. तुफानी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे परिसराला झोडपलं. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या आणि काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना फटका बसलेला आहे. हवामान खात्यानं नागरिकांना पुढील काही तास सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवतसह अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतोय आणि यामुळे फळबागांसह शेतामधील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये झाडांची पडझड झाल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. परभणीत काल संध्याकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यानं मोठी दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय. काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत. तर पूर्णा तालुक्यामधल्या पूर्णा 0 फाटा मार्गावरती मोठी झाडं कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. त्यामुळे वाहन चालकांना काही काळ मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रशासनाकडून झाडं हटवण्यात आली आणि मार्ग सुरू करण्यात आला. दरम्यान माटेगाव ते लक्ष्मण नगर पाटी या मार्गावरती चक्रीवादळासारखी तीव्र वादळ वारे वाहिल्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. तर परिणामी हा मार्ग देखील काही काळासाठी बंद होता. नागपूरच्या काँग्रेस अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडधे यांची नियुक्ती झाली आहे. काल त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसच्या नेत्यांची एकी दिसून आली. मात्र ही एकी फक्त दिखावा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे मावळचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंनी केलेल्या भाषणामध्ये एक प्रकारे काँग्रेस नेत्यांची पोलखोल केली आहे. 13 वर्षांच्या काळामध्ये 77 आंदोलनं केली. मात्र या आंदोलनामध्ये किती मोठे नेते आले, किती नेत्यांनी बैठकीसाठी हजेरी लावली, याचा रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा विकास ठाकरेंनी केला आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या वेळेला काँग्रेसचे अनेक मोठे नेते हे शहर मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीला आले नाहीत. आता त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी द्यायची का, असा सवाल देखील विकास ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या समोर उपस्थित केला. ठाकरेंच्या या भाषणावेळी काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीची चर्चा सध्या रंगतीये. प्रफुल्ल भाऊंना काही अडचणी जाऊ नये म्हणून माझा 12-13 वर्षाचा इतिहास सुद्धा सांगून द्यावा लागेल. मैं अध्यक्ष, बाकी कोई देवड़िया भर में आने के लिए तैयार नहीं. कोई आंदोलन के मैसेज भेजे तो आंदोलन में आने तैयार नहीं. मेरे पास 13 साल का रिकॉर्ड है कि 13 साल में कौन कितने बार देवड़िया कांग्रेस के मीटिंग में आया. 13 साल में 77 आंदोलन किया बड़े बड़े मैंने. कौन वो आंदोलन में आया, ये सब रिकॉर्ड मेरे पास. सोलापूरचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार दौरा केला. मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्याचा गोरेंनी दौरा केलाय. तर या दौऱ्यामध्ये महायुतीसोबत महाविकास आघाडीचे आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी गोरेंच्या दौऱ्याला उपस्थिती लावली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. आज शिरोळ तालुक्यामधल्या शिरदवाड या ठिकाणी कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
मात्र त्याआधी सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर दौऱ्यानंतर शरद पवार आज बारामतीमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बारामतीमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे आज शरद पवार पाहणी करण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवरती अखेर आषाढीपूर्वी लेपन करण्याचा निर्णय आलाय. विठ्ठल मूर्तीवरती हे 5वं लेपन असणार आहे आणि यावेळी प्रथमच जगभरामध्ये वापरण्यात येणारे स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जाणार आहे. ही स्टोन पावडर बसवल्यानंतर मूर्तीवरती शेवटचं ऑर्गॅनिक कोटिंग करून ही लेपनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर वर्षभरामध्ये 2.5 ते 3 कोटी भाविक देवाच्या चरणावरती मस्तक ठेवून दर्शन घेत असतात आणि यामुळे मूर्तीच्या पायाची झीज झपाट्यानं होत असते. त्यामुळे दर 5 वर्षांनी मूर्तीवरती अशा पद्धतीचं रासायनिक लेपन करून मूर्तीचं संवर्धन करावं लागतं. पांडुरंगाची जी मूर्तीची झीज होती त्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ऑर्गॅनिक पद्धतीचा लेप जो पुरातन खात्याने मान्यता दिलेला आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली व वारकरी मंडळ किंवा जे वारकरी संघटना संघ आहेत किंवा मंदिर समिती आहे त्यांच्या देखरेखीखाली हे मूर्तीचं लेपनचं काम आषाढीपूर्वी करण्याचे नियोजन निश्चित केलेलं आहे. तत्पूर्वी 3 दिवस पददर्शन बंद राहणार आहे, परंतु मुखदर्शन हे चालू राहणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मदरशांच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या सगळ्या संदर्भामध्ये रिपोर्ट देखील मागवलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मदरशांची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर 5 जुलैपर्यंत सगळ्याच मदरशांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. मदरशांचे परवाने तपासण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मदरशांमध्ये नियमानुसार काम होतं की नाही ते देखील आता तपासलं जाणार आहे. बातमी आहे ओडिशामधून. ओडिशामध्ये कार्यकारी अभियंत्यावरती धाड घालण्यात आलेली आहे. राज्य दक्षता विभागाकडून 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. वैकुंठनाथ बेहेरा असं कार्यकारी अभियंत्याचं नाव आहे. बँकेच्या विविध लॉकरमध्ये त्यानं चक्क नोटांच्या थप्प्या रचलेल्या होत्या. तर बातमी आहे ओडिशामधल्या एका कार्यकारी अभियंत्यावरती ही धाड घालण्यात आलेली आहे. राज्य दक्षता विभागाकडून ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. वैकुंठनाथ बेहेरा असं या कार्यकारी अभियंत्याचं नाव आहे आणि त्याच्याच बँकेच्या या लॉकरमधून ही सगळी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. या बँकेच्या लॉकरचे दृश्य देखील सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतो. या लॉकरमध्ये नोटांच्या अक्षरशः थप्प्या रचलेल्या दिसत आहेत आणि हीच सगळी रक्कम आता जप्त करण्यात आली आहे. जवळपास 2 कोटी रुपयांची ही रक्कम असल्याचं कळतंय आणि राज्य दक्षता विभागाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे AI ब्रेन श्रीराम कृष्णन यांनी राजीनामा दिलेला आहे. महिनाअखेरीस व्हाईट हाऊस सोडणार असं कृष्णन यांनी म्हटलेलं आहे. तर AI धोरण ठरवण्यामध्ये श्रीराम कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. सिलिकॉन व्हॅलीचा व्हाईट हाऊसमधील प्रभावी आवाज अशी त्यांची ओळख आहे. श्रीराम कृष्णन हे चेन्नईमध्ये जन्माला आलेले आहेत आणि ते तंत्रज्ञ आहेत. तर श्रीराम कृष्णन थोडासा ब्रेक घेऊन नव्या संस्था उभारणार आहेत अशी देखील माहिती मिळते. मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवरती झालेल्या संयुक्त कारवाईनंतर अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली FSSAIनं खाद्यपदार्थांसाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे वडापाव आता वर्तमानपत्रात गुंडाळून विकता येणार नाहीये. वास्तविक बंदी ही आधीपासूनच होती, आता मात्र कठोर अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. छपाईच्या शाईमधील शिसा, झिंक आणि कॅडमियम मानवी आरोग्यास घातक असल्यामुळे खाद्यपदार्थांसाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. वडापाव, भजीपाव, समोसे त्याचबरोबर सँडविच बटर पेपर किंवा सिल्वर फॉइलमध्येच आता मिळणार आहे.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। आज जागतिक पोहे दिवसाच्या निमित्तानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपुरात तब्बल 3000 किलो तर्री पोहे बनवण्याचा विश्वविक्रमीचा प्रयत्न करतात। तर या तर्री पोह्यांचा आस्वाद सामान्य नागपूरकरांना घेता येत असल्यामुळे सकाळपासूनच विष्णूजी की रसोई या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। पोहे नागपूरचं स्ट्रीट फूड असलं तरी तेवढंच पोषण मूल्य असलेला खाद्यपदार्थ देखील आहे। पोहे खाल्ल्यामुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर आवश्यक प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील मिळतं। तर्रीमधील देशी चण्यामुळे आवश्यक प्रमाणामध्ये प्रोटीन देखील मिळतं आणि त्यामुळे सकाळी सकाळी खाल्लेले तर्री पोहे नागपूरकरांच्या ऊर्जेचं प्रमुख कारण असल्याचं विष्णू मनोहर म्हणाले। आपल्यासोबत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आहे। विष्णूजी, तब्बल 3000 किलो तर्री पोहा। हो, आंतरराष्ट्रीय पोहा दिवस आणि नागपूरच्या पोह्याचं महत्त्व वेगळं आहे। तर्री पोहा असतो तसं गुगलला जर तुम्ही सर्च मारलं तर पोहा म्हटलं ते इंदोर आणि नागपूरचं नाव येतं। तर इंदोरचा पोहा एक वेगळा, त्याची मजा आहे। पण आपल्या इथल्या पोह्याबरोबर तर्री असते, ती पण देशी चण्याची। आणि माझं म्हणणं असं आहे की एका वेळेचं जेवण स्किप करू शकतो एवढ्या ह्याच्यामध्ये ताकद आहे। आणि तर्रीमध्ये जे देशी चणे असतात त्याच्यात प्रोटीन्स मिळतं, पोह्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं, विटॅमिन्स मिळतात आणि त्याच्यामुळे हा तर्री पोहा जो आहे थोडा स्पायसी असतो पण मजा असते त्याच्यात। प्रत्येक नागपूरकर सकाळची सुरुवात कदाचित पोह्यांपासून, तर्री पोह्यांपासून करतो। त्यामुळे नागपूरचं स्टेपल फूड आणि स्ट्रीट फूड दोन्ही आहे। दोन्ही पण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरला जी मंडळी येतात बाहेरून, मोठमोठी मंडळी, तर ती आवर्जून तर्री पोहा खातात। पोहे जे आहेत आता तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहे बनवले जातात आणि थोड्या किलोमीटरवर अंतर येत जातो। किती प्रकारचे वेगवेगळे पोहे महाराष्ट्रात बनतात आणि त्याच्यामध्ये तर्री पोह्याचं स्थान काय? तर्री पोह्याचं स्थान अव्वल असेल असं मला वाटतं, कारण याच्यात मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कॅल्शियमही मिळतं आणि प्रोटीन्सही मिळतात। त्याच्याबरोबर दडपे पोहे असतात। तुम्ही कोकणात जाल तर त्याची एक मजा वेगळी असते। एक दही पोहे नावाचा एक प्रकार वेगळा असतो। त्याच्यानंतर एक कच्च्या पोह्याचा दह्या घातलेला प्रकार तो अजून एक वेगळा असतो। कांदे पोहे असतात, बटाटे पोहे असतात, आपल्याकडे फ्लॉवर पोहे, पोपट पोहे करतात आपल्या विदर्भामध्ये। असे सगळे वेगवेगळ्या टाईपचे पोहे असतात। बऱ्याचशा लोकांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात असते, स्थळ पाहण्यासाठी जातात तर तिथेही पोहे केले जातात। त्याच्यामुळे पोह्याचं हे जे महत्त्व आहे तर अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद ताजा असतानाच नवी मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे। नवी मुंबईमध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नव्हतं। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री त्याचबरोबर सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं। मात्र शिंदेंना अनावधानानं निमंत्रण द्यायचं राहून गेलं की मुद्दाम निमंत्रण दिलं नाही, या संदर्भामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं। यावरून आता महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद नव्यानं रंगण्याची शक्यता आहे। गोरेगावच्या मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा वादामध्ये सापडलाय, कारण पुलाच्या लोकार्पणाला आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर हे येण्यापूर्वीच लोकार्पण सोहळा पार पडला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे, त्याचबरोबर उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला। पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची वेळ सकाळी 11 वाजताची होती, मात्र किशोरी पेडणेकर 11:15च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचल्या। 15 मिनिटं उशिरानं आलेल्या किशोरी पेडणेकर उद्घाटनाला मुकलेल्या आहेत। तर यावरती महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। एखादी वेळ निश्चित करतो तर त्या ठिकाणी वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे, ते सगळ्यांनी राखणं देखील गरजेचं आहे, असं रितू तावडेंनी म्हटलंय। आणि यावरती किशोरी पेडणेकरांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। हा दुष्टपणा आणि स्वार्थीपणा असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय। मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। की आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते। तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे। हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे। इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी दिली होती प्रशासनाला, प्रशासनाची पण जबाबदारी आहे। जर तुम्ही काय कुठच्या एका पक्षामुळे चालता का? आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती
तेव्हा काही वेळेला आम्ही पहिला फोन करून विचारायचो तुम्ही किती वेळात बोलता. 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालंय बघा तुम्ही. 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले होते. त्यामुळे एवढी काय घाई, हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कोट्यामधील राज्यसभेच्या जागेवरून सध्या महायुतीमध्ये हालचालींना चांगलाच वेग आलाय. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळ राज्यसभेवरती जाण्यास इच्छुक असल्याचं कानावरती घातल्याचं कळत आहे. त्याबरोबरच भुजबळांच्या जागी त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंती केल्याचीही माहिती आहे. या भेटीनंतर छगन भुजबळांच्या घरीही बैठक पार पडली. या बैठकीला पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वळसे पाटील हे उपस्थित होते. तसंच नुकतीच नवनीत राणांनी देखील मुख्यमंत्र्यांची आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. त्यासुद्धा राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या पदरात पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते. सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जी उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते. देवस्थान इनाम निर्मूलन जमिनींबाबत महसूल मंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय. या जमिनींबाबत लवकरच नवा कायदा लागू होणार आहे. राज्यामध्ये देवस्थानाचे जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन आहेत. या जमिनी देवस्थानाला मिळाव्यात, कुळ कायद्याचं संरक्षण व्हावं असा कायदा महाराष्ट्र सरकारनं आणण्याचा विचार केला होता. मात्र कायद्याच्या मसुद्यावरती मोठ्या प्रमाणावरती हरकती आणि आक्षेप नोंदवण्यात आल्यामुळे या मसुद्याला स्थगिती देण्यात आली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. 15 ऑगस्टपर्यंत आमचे जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सुनावणी घेऊ. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. राजकुमार बडोलेंनी उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध केलाय. अनुसूचित जाती प्रवर्गामधील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावण्यासारखा असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बडोले यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे. उपवर्गीकरण केल्यास ते आगीला हात लावल्यासारखं होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गामधील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असं मत त्यांनी मांडलंय. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी 2 खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदर समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू आहे. शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का, उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे.
राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन झालं. थेट अमेरिकेवरून दिल्लीमध्ये आलेल्या अभिजित दिपकेंनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन पार पडलं. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान आंदोलकांनी सरकारला 13 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. दरम्यान दिल्लीमध्ये आंदोलन केल्यानंतर अभिजित दिपके संभाजीनगरला जाण्यासाठी मुंबई विमानतळावरती दाखल झाले. हमने 1 हफ्ते का अल्टीमेटम दिया है. 1 हफ्ते के अंदर एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन करना चाहिए. अगर रिजाइन नहीं करते तो ये देश भर आंदोलन होगा. थैंक यू. दरम्यान जंतर मंतरला अराजक पसरवण्याचं काम केलं जात असून बाबासाहेबांचं पुस्तक हाती घ्यायचं आणि आंदोलन करायचं, हे अराजकता पसरवायचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती आणि त्यावरती अभिजित दिपकेंनी देखील उत्तर दिलंय. पाहूयात. जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही आहे, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं, या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. सरांना मी सांगू इच्छितो, आज दिल्लीत आम्ही प्रदर्शन केलेलं आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचे दरम्यान देशातल्या तरुणांचा आवाज ऐका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टच्या माध्यमातून केलंय. पाहुयात उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. ज्यांना आपण देशाचे भाग्य विधाते भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावरती उतरलेत. ज्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं आणि न्याय नाकारणं योग्य नाही. नीट पेपर फुटीनं लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिलाय. अशी एक्स पोस्ट उद्धव ठाकरेंनी केली आहे. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. आज जागतिक सायकल दिन या निमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी समाजसेविका अमृता फडणवीस सहभागी झालेल्या होत्या. तर अमरावतीमध्ये देखील भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन या रॅलीच्या माध्यमामधून करण्यात आलंय. तर आज जागतिक सायकल दिन आहे आणि याच निमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई असेल त्याचबरोबर अमरावती असेल या ठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. मुंबईमधून ही सायकल रॅलीची दृश्य आपण पाहतोय. अमृता फडणवीस यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर अभिनेता जॅकी श्रॉफ देखील या रॅलीमध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत.
अमरावतीमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे. आज जागतिक सायकल दिन आहे आणि याच निमित्तानं ठिकठिकाणी या रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने ऑर्गनाईज केला आहे अंडर फिट इंडिया मूवमेंट. तर सगळे फिटनेस फ्रीक, सगळे एन्व्हायरमेंटलिस्ट इथे आलेले आहेत. स्पेशल सायकलिंग ग्रुप्स आलेले आहेत. खूप छान वाटतंय आणि मला वाटतं याच्यामुळे त्यांची फिटनेस हेल्थ तर वाढणारच, छान राहणार, पण त्या व्यतिरिक्त आपलं पर्यावरण जे आहे ते पण छान राहील, पोल्युशन नाही राहणार. सायकलिंग इज द ओनली स्पोर्ट ज्याच्यात हेल्थ आणि झिरो कार्बन एमिशन्स आहेत. तर आपण हे सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं सायकलिंग करायला पाहिजे. आता आपण कोस्टल रोडवर करतो, इथे सायकलिंग ट्रॅक पण आहे, तर असे ट्रॅक्स पण आपण बनवायला पाहिजे अजून. पण जिथेही जमेल तिथे आपण हे सायकलिंग करत राहिलं पाहिजे. यूथ या ठिकाणी जमलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर एकूणच शरीराच्या दृष्ट्या कुठेतरी फिटनेसला जास्त महत्त्व दिलं जातं. करेक्ट, फिटनेसला महत्त्व दिलं जात आहे, पण ॲट द सेम टाइम आपली जी एन्व्हायरमेंट आहे त्याला पण महत्त्व दिलं जात आहे. आणि मला वाटतं जो सायकलिंग करतो माणूस तो कम्प्लिटली हेल्दी राहतो, त्याला कार्डिओवॅस्क्युलर डिझीजेस, मसल रिलेटेड इश्यूज नाही होत. खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर जस्ट बी ऑन द सायकल, राईड युअर वे टू सक्सेस थ्रू द सायकल. राजकारणात पण आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा. काल किल्ले रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा उत्साह होता. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिवबाराजे छत्रपती झाले या गाण्यावरती जल्लोष केला. 3 दिवस शिवराज्याभिषेकासाठी पोलीस बंदोबस्तावरती होते आणि बंदोबस्त संपल्यानंतर पोलिसांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती डान्स केलाय. या जल्लोषामध्ये रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल देखील सहभागी झाल्या होत्या. पुढची बातमी आहे पालघरमधून. पालघरच्या डहाणूमध्ये लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप होतोय. अश्लील व्हिडिओ काढून 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी डहाणूमधल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून अल्पवयीन लहान बहिणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. आरोपीवरती डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालाय. तर फरार आरोपीचा डहाणू पोलिसांकडून शोध घेतला जातोय. आरोपीच्या अनधिकृत घरावरती बुलडोझर चालवला जाणार असल्याचा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिलाय. लव्ह जिहाद सारखी एक घटना आज या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली. 22 वर्षाची मुलगी, तिच्या सोबत तर अत्याचार केलाच केला, पण तिच्या सख्ख्या लहान बहिणीवरती सुद्धा अत्याचार केला. त्याचे व्हिडिओ काढले, त्या मुलींना ते दाखवून सतत ब्लॅकमेल करत राहिला. पोलीस स्टेशनला भेट घेतलेली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती. 2 सख्ख्या बहिणी याच्यामध्ये विक्टीम आहेत. रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत. ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेले आहे. आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे. बिहारच्या खान सरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे गोळीबाराशी संबंधित एका प्रकरणामध्ये त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये अग्निसुरक्षेच्या त्रुटी आढळून आलेल्या असून त्या संदर्भामध्ये बिहार अग्निशमन विभागानं इशारा दिलाय. जर या त्रुटी दूर केल्या नाहीत तर कोचिंग सेंटर बंद केलं जाईल असा इशारा अग्निशमन विभागाचे DIG मनोज कुमार यांनी दिलाय. ममता बॅनर्जी यांनी मला राजीनामा द्यायला सांगितलं नाही असं तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी म्हटलंय. तर गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जींनी बहरामपूरमधून लोकसभेचा राजीनामा द्यायला सांगितल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचं युसूफ पठाण यांनी सांगितलंय. एक न्यूज़ बहुत ही वायरल हो रहा है कि ममता बनर्जी ने यूसुफ पठान से कहा कि
बहरामपुर लोकसभा से उनके एमपी पद से रिजाइन कर दे ताकि वो लोकसभा इलेक्शन लड़ सके वहाँ से। मुझे ममता बनर्जी ने कभी भी ये बात नहीं की। लास्ट मीटिंग भी हुई थी, वहाँ पे भी उन्होंने मुझे ये बात नहीं की और ना उन्होंने किसी ऑफिशियल पार्टी के किसी लीडर से ये बात कहलवाई। ये बात सरासर गलत है। बातमी अमेरिकेमधून डोनाल्ड ट्रम्प यांचे AI ब्रेन श्रीराम कृष्णन यांनी राजीनामा दिलेला आहे। महिनाअखेरीस व्हाईट हाऊस सोडणार असं कृष्णन यांनी सांगितलंय। तर AI धोरण ठरवण्यामध्ये श्रीराम कृष्णन यांचा सिंहाचा वाटा आहे। सिलिकॉन व्हॅलीचा व्हाईट हाऊसमधील प्रभावी आवाज अशी त्यांची ओळख आहे। श्रीराम कृष्णन हे चेन्नईमध्ये जन्मलेले तंत्रज्ञ आहेत। तर श्रीराम कृष्णन थोडासा ब्रेक घेऊन नव्या संस्था उभारणार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे।